हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी सकाळीच मस्त ताजे मासे आणायला फिश मार्केटला मला एकदम छान फ्रेश अशी बांगडे मिळाले. मग मासेवाल्या ताईकडून ते मी छान व्यवस्थित कट करून घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये मी पिठीची रेसिपी दाखवत नाहीये, पण जर तुम्हाला ही कुळदाची पिठीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मालवणी कोकणी जेवणात कुळदाची पिठी आणि गरमागरम तांदळाची भाकरी किंवा भातासोबत बांगडा फ्राय खाण्याची मजाच काही वेगळी आहे. वेळ न घालवता सुरुवात करूया आपली आजची रेसिपी. आता इथे फिश फ्रायसाठी मॅरिनेशनची तयारी करूया. मी लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि थोडेसे 10 ते 12 कढीपत्ते घेतले. मी तुम्हाला एक एकदम सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने बांगडा फ्राय मसाला तयार करून दाखवत आहे. त्यासाठी आपण आधी घेतले हळद, लाल तिखट, धनेपूड, कोथिंबीर आणि कोकमाचं आगळ आणि त्यासोबतच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ. सगळ्यांना छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात लिंबू पिळायचा आणि सगळा मसाला व्यवस्थित बांगड्यांना छान लावून असा बांगड्यांमध्ये भरून घेऊ. आता इथे बांगडे मॅरिनेट होईपर्यंत आपण बांगड्यांच्या आंबटची रेसिपी बघूया. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ती खूप छान बनवते. ती ह्याला फकीवरचे बांगडे किंवा कुठलीही फिश म्हणा, आपण बोंबील पण अशी फकीवरती बनवू शकतो किंवा त्याला आंबटही बोलू शकतो. तर ह्याच्यात मी ठेचलेला लसूण, भरपूर सारा लसूण घालायचा, हळद घालायची, लाल तिखट घालायचं, कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने चव खूप वाढते. कैरी घातलेली आहे कारण माझ्याकडे तेव्हा कैरी होती. कोकमं घातलेली आहेत, मीठ घालायचं, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, तेल लावून छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडंसं पाणी शिंपडायचं. आता इथे मच्छी फार कमी होती म्हणून मी खूप जास्त पाणी नाही घातलं, तर तुम्ही आणखी थोडं जास्त पाणी घालू शकता. आता आपण बांगड्यांचं आंबट शिजायला ठेवलेलं आहे. ते शिजेपर्यंत इथे आपण फिश फ्रायसाठी जो लागणारा रवा आहे त्याची तयारी करूया. इथे मी घेतलेला 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता तेल घालून गॅसची फ्लेम तवा सुरुवातीला छान तापू देऊया. एकदा काही तवा तापला की मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती छान अशी खरपूस कुरकुरीत फिश फ्राय करून घेऊया. इथे फिश फ्राय होतच आहे तोपर्यंत बघा आपल्या इथे बांगड्यांचे आंबट तयार आहे. त्यांना एकदा थोडंसं हलवून थोडंसं हे करून घेऊ आणि नंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं झाकण घालून शिजवूया. तयार आहे इथे आपलं बांगड्यांचं आंबट. अतिशय खायला सुंदर लागतं. गरम गरम भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागतं. गरम गरम असा भात, त्याच्यावर कुळदाची पिठी आणि अशा बांगडा फ्राय मस्त खाऊन घेते. तुम्हा सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुळदाच्या पिठीसाठी मला कमेंट करा. नक्कीच मी ती रेसिपी घेऊन सुद्धा लवकरच येईन. बाय बाय, काळजी घ्या.